नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता आपण पाहणार आहात एका आजोबांना आलेला स्वामी समर्थांचा थरारक अनुभव. हा अनुभव तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ असे लिहायला अजिबात विसरू नका. चला तर, स्वामी समर्थ महाराजांचे अनेक अनुभव अनेकांना आलेले आहेत आणि आजही येत आहेत. हे आपण ऐकले असतील किंवा तुम्हाला स्वतःला सुद्धा आला असेल. अशातलाच एक अनुभव मी आपल्याला शेअर करत आहे. हा अनुभव आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वामी माऊलींचा एका आजोबांना आलेला आहे. हा अनुभव त्यांच्याच नातवाने सांगितला आहे. तो म्हणतो की माझे आजोबा स्वामी महाराजांचे कट्टर भक्त होते. कायम त्यांच्या मुखात श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा निरंतर जप ते करत असायचे. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला असणारे वातावरण सुद्धा सकारात्मकतेने भरलेले असायचे. आजही हा अनुभव सांगताना आजोबांच्या अंगावर शहारे येतात. तो दिवस होता 17 मार्च 2023. दुपारचे 12:10 झाले होते. अचानक घराचे दार वाजले. दार उघडून बघितले तर शेजारच्या किराणा दुकानामधला एक मुलगा होता. तो मुलगा आजोबांना म्हणाला, तुमच्या भावाचा फोन आला आहे, चला लवकर. आजोबा सुद्धा घाई गडबडीत त्याच्या पाठोपाठ निघाले. दुकानात पोचल्यावर त्यांनी चालू फोन उचलून कानाला लावला तर आवाज आला की दादा, सुनंदाला बरं नाही, तू लवकर येऊन जा. सुनंदा ही आजोबांच्या भावाची बायको. ते शेजारीच 4 गाव सोडून राहत असत. आजोबांना सुद्धा तेव्हाच तातडीने भावाच्या घरी जायला निघाले. दुपारी 3च्या सुमारास ते तिथे पोचले. तिथली सगळी कामं आटोपल्यानंतर ते जेवण करून घरी येण्यासाठी निघाले. तेव्हा बरीच रात्र झाली होती. त्यांच्या भावाने त्यांना सांगितले की एवढ्या रात्री उशिरा का जातोस, त्यापेक्षा उद्या पहाटे जा हवं तर. पण आजोबांनी काहीतरी महत्त्वाचं कामाचं कारण दिलं आणि ते रात्री 10:30च्या सुमारास तिथून घरी जाण्यासाठी निघाले. त्यांनी गावाची वेस सोडली आणि पाऊल वाटेने चालू लागले. मुखात स्वामी नामाचा जप निरंतर सुरूच होता. गावच्या वेशीबाहेर सदाचे शेत होते आणि शेतीपासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर त्यांचे घर होते. एव्हाना निघून काही तास उलटले होते. रात्रीचा 1 किंवा 1:30 वाजून गेला असेल. त्या शेतातून जाताना त्यांना कोल्हे ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. अंगावर काटा येईल असा आवाज होता तो. गर्द झुडपातून रातकिड्यांची किरकिर सुद्धा ऐकू येत होती. त्यांनी अर्धमाळ रान सुद्धा ओलांडले नसेल इतक्यात एक बाईची जोरदार किंचाळी ऐकू आली. इतकी कर्णकर्कश किंचाळी होती की संपूर्ण माळरानात घुमली आणि क्षणासाठी वाटलं की आत्मा शरीर सोडून बाहेर येईल. जसे त्या किंचाळीचा आवाज आला तसे सर्व शांत झालं. एक प्रकारची भयानक स्मशान शांतता पसरली. आजोबा सुद्धा घाबरून एका जागी स्तब्ध झाले होते. त्यांच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. तेवढ्यात त्यांचं लक्ष समोर गेलं आणि समोर पाहून होता नव्हता त्राण तोही आता संपला होता. कारण एक स्त्रीसारखी दिसणारी आकृती त्यांच्याकडे पळत येताना त्यांना भासत होती. तिच्या पळण्याचा वेग अतिसामान्य होता. मोकळे केस, हिरवी साडी जागोजागी फाटलेली होती. हिरवा चुडा भरला होता. डोक्याला कुंकू आणि सभोवताली एक प्रकाशाचं वलय होतं. लांबून तरी ती एक सवाशीण वाटत होती. ती स्त्री अतिशय वेगाने त्यांच्या दिशेने आली आणि त्यांच्यातून आरपार निघून गेली. हा सगळा प्रकार अवघ्या क्षणात घडला की त्यांना समजायलाही वेळ मिळाला नाही. आजोबा झपाझप पावले टाकण्याचा प्रयत्न करीत होते, पण त्या भागातून कधी रडायचा तर कधी हसायचा आवाज येत होता. तितक्यात ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली. आजोबा हे सर्व पाहून
तिला गयावया करायला लागले की सोड मला. तिने नकारार्थी मान हलवली तर त्यांनी घट्ट डोळे मिटले आणि स्वामींचा जप करू लागले. जसे त्याने डोळे उघडले तर त्यांना दूरवर एका औदुंबराच्या झाडाखाली एक दिवा दिसला. तो दिवा पाहताच आजोबांना हायसे वाटले आणि त्याने जोरात स्वामींच्या नावाचा जप सुरू केला. तशी ती बाई जोर जोरात ओरडू लागली. तसं त्यांनी तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्या माळरानावर जोरात वारा सुटला आणि त्या औदुंबराच्या झाडाखाली एक तेजोमय आकृती तयार व्हायला लागली. त्या परिसरात कानाला आणि मनाला आधार देणारा एक कणखर आवाज उत्तरला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आता त्या झाडाखाली एक स्पष्ट अशी आकृती त्यांना दिसायला लागली. ती आकृती होती साक्षात आपल्या स्वामी महाराजांची. साक्षात परब्रह्म जगतपिता आले होते. संपूर्ण शिवार आणि औदुंबर तेजोमय झाला होता. इतक्यात एक आदेश आला, सोड त्याला नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आवाजात हुकूम होता, पण त्यांच्या कानात कुणीतरी अमृत टाकल्यासारखं त्यांना वाटलं. जो निशंक आणि निर्भय करत होता. जो आजोबांनी त्या जगतपित्यासमोर हात जोडले, स्वामी मला वाचवा. तेवढ्यात तो प्रकाश एवढा वाढला की त्या स्त्रीरूपी आत्म्याला तो सहन झाला नाही आणि ती त्यामध्ये विरून गेली. एक दिलासादायक आवाज परिसरात घुमू लागला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता तिथे कुठलाच प्रकाश नव्हता. दिवा शांतपणे तेवत होता. आजोबा त्या झाडाजवळ जाऊन आजोबांनी हात जोडले व स्वामींचे मनापासून आभार मानले व पारावर जाऊन बसले. बाळा, थकला असशील ना? ये, डोके ठेव माझ्या मांडीवर. अचानक कोणीतरी त्यांचं डोकं हळूवार पारावर ठेवलं आणि त्यांना शांत झोप लागली. त्यांना स्वप्नात असं दिसलं की ते जगतपिता स्वामी समर्थ महाराजांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले आहेत. त्यांचा हात त्यांच्या डोक्यावरून फिरत आहे. जाग आली तर सकाळ झाली होती. ते त्याच पारावर झोपले होते. बाजूला पाहिलं तर स्वामींचा एक सुंदर फोटो तिथे होता. त्यांनी फोटोला नमस्कार केला आणि गावाकडे चांगल्या आठवणी घेऊन निघाले. तुम्हाला हा स्वामी महाराजांचा अनुभव कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बटन दाबा, त्यातून ऑल निवडा, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. धन्यवाद.